नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचं आहे, मनोज जरांगेंचं आवाहन। लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत, विनाकारण डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाजाला सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। बीडच्या मांजरसुंबा येथे जरांगेंच्या उपस्थितीत इशारा बैठक। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। जरांगे मुंबईत येण्यावर ठाम। मनोज जरांगेंच्या बैठकीला खासदार बजरंग सोनावणेंची हजेरी। स्टेजच्या खाली बसून खासदार सोनावणेंचा बैठकीत सहभाग। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कुणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 1.5 दिवसांचा गणपती बसणार। नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। गणेशोत्सव साजरा करून 29 ऑगस्टला आंदोलनात सहभागी होणार। नाशिक जिल्ह्यातून 5 लाख मराठा सहभागी होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंना त्यांनी फोन केलाय। गणेशोत्सवासाठी शिवतीर्थवर येण्याचं राज ठाकरेंकडून निमंत्रण देण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती आहे। मी हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब। उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे, तरीही त्यांना हिंदू सणांसाठी भावाच्या घरी जाण्याची संधी मिळते। नितेश राणेंची टीका।